कांदा लसूण न वापरता झटपट आणि चविष्ट अशी काबुली चण्याची उसळ बनवलेली आहे। 2 कप काबुली चना 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचे। 7 ते 8 तास काबुली चना भिजत ठेवायचे। घरी सत्संग होता तर कांदा लसूण न वापरता अशी ही काबुली चण्याची उसळ खूप चविष्ट आणि भन्नाट अशी बनली होती। कधी-कधी काही भाज्या बिना कांदा लसूणच्या खूप चविष्ट आणि खूप छान अशा लागतात। त्यांची चव काहीतरी वेगळीच लागते। आता हे रात्रभर भिजत ठेवलेले चणे आता कुकरमध्ये टाकून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे। त्याआधी यामध्ये 2 तेजपान टाकलेले आहे, 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 1 टोमॅटो कापून टाकलेला आहे, हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडंसं 1 चम्मचभर तेल टाकायचं आणि यात थोडं पाणी टाकून सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या छान करून घ्यायच्या आपल्याला। लो टू मिडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ह्याला काबुली चण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे। काबुली चना शिजायला थोडंसं वेळ लागतो, त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मीडियम गॅसवर ते आरामात शिजू द्यायचं, नाहीतर ते आतमधून शिजत नाही, त्यामुळे हे शिजू द्यायचं थोडं। आता उसळसाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे काळी मिरी घेतलेली आहे 7 ते 8, 2 चम्मच धनिया, अख्खा धनिया घेतलेला आहे, 2 तुकडा अद्रकचा टाकलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे दांड्या टाकलेल्या आहे मी आणि कढीपत्ता यात टाकायचा आणि हा जो वाटणचा मसाला आहे हा मसाला बनवून तयार करून घ्यायचा। ह्या मसाल्याने भाजी एवढी टेस्टी लागते, अगदी खूप छान अशी टेस्ट लागते काबुली चण्याच्या उसळची। आता इकडे 3-4 शिट्ट्या झालेल्या होत्या। आता कुकर थंड होऊ द्यायचं, छान थोडा वेळपर्यंत थंड होऊ द्यायचं, 5 ते 10 मिनिट आणि नंतर उघडायचं आणि छान आपले काबुली चना पण मस्त शिजले होते। दाबून बघायचं, खूप छान असे काबुली चना शिजून तयार झालेले होते। आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा आहे। यात जे आपण टोमॅटो टाकले होते ना, त्याची पण टेस्ट ह्या काबुली चण्यामध्ये खूप छान अशी उतरते आणि ह्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, एखाद्या चाळणीमध्ये वगैरे पाणी काढून घ्यायचं आणि हे पाणी फेकायचं नाही। ह्या एकतर तुम्ही खिचडीमध्ये वगैरे टाकू शकता किंवा सूप म्हणून हे गरम गरम खूप छान लागते याचं पाणी, काबुली चण्याचं पाणी। आता आपल्याला सुक्की उसळ बनवायची होती म्हणून हे पाणी काढलं, नाहीतर आपण जे रस्स्याची उसळ जर बनवायची असेल तर ते पाणी फेकायचं नाही, तेच पाणी आपण उसळमध्ये टाकू शकतो। आता इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात जिरा, मोहरी, थोडंसं हिंग टाकायचं फोडणीमध्ये, कढीपत्ता टाकायचा आणि जो आपण मसाला बनवलेला आहे ते मसाला बनवताना त्यात थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं, ते सांगायचं मी विसरले। आता तो मसाला यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ह्या मसाल्याने सगळी खरी जी भाजीला टेस्ट येते, ह्या मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते, काबुली चण्याच्या उसळला खूप छान अशी टेस्ट येते। आणि ह्यात आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे। आता 1 चमचाभर मी लाल तिखट, हळद आणि थोडंसं गोडा मसाला, हळद मी चिमूटभरच टाकलेली आहे आणि चना मसाला यात मी टाकलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि यात चना सगळं टाकून घ्यायचं, आपला चना जो आपण उकळून ठेवलेला होता तो चना यात टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हा जो मसाला आहे हा सर्व चण्याला लागला पाहिजे असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं, खालीवर असं करून सर्व हे परतून घ्यायचं आहे। आता यात थोडंसं मीठ टाकायचं। आता मीठ आपण उकळताना टाकलेलं होतं आणि हळदसुद्धा टाकलेली होती, त्यामुळे मी इथे चिमूटभरच हळद टाकलेली आहे आणि मीठसुद्धा सांभाळूनच टाकायचं। लाल तिखटसुद्धा मी कमीच टाकलेली आहे, कारण हिरव्या मिरच्या आपण त्या मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला होता म्हणून। आता इथे हे सगळं मिक्स झाल्यानंतर लिंबू पिळायचा, एखादा नाहीतर 1 ते 1.5 लिंबू असं पिळून घ्यायचा, यात खूप छान टेस्ट लागते पूर्ण याच्यात लिंबू पिळून घेतलं तर, आणि कोथिंबीर घालायची वरून, परत एकदा सगळं परतून घ्यायचं। बघा, अशी कांदा लसूण न वापरता अशी आपली छान काबुली चण्याची उसळ बनून तयार झालेली आहे। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।